चतुरंग प्रतिष्ठान आयोजित यशवंतराव चव्हाण व्याख्यानमालेच्या निमित्ताने श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर बंधू भगिनी ह्या सर्वांचे मी शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करते. सुस्वागतम, स्वागतम, आगतम. आजच्या डिजिटल युगात समाज माध्यमे हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला आहे. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि व्हॉट्सअप ह्यासारख्या प्लॅटफॉर्मने जगाला एका खेड्यात रूपांतरित केले आहे आणि ते खेडे एका बोटाच्या माध्यमातून अगदी जवळ आले आहे. पण ही माध्यमे समाजासाठी वरदान आहेत की शाप यावर विचार करणे महत्त्वाचे आहे. थोडक्यात समाज माध्यमे ही दुधारी तलवारीसारखी आहेत. आजच्या व्याख्यानमालेच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या पाहुण्या सन्माननीय गुंजनताई पाटील, तसेच आदरणीय मीनाताई देशमुख, आदरणीय कविताताई पानखडे, सन्माननीय प्राध्यापक डॉक्टर सुनीता कुकडे मॅडम, सन्माननीय स्नेहलता शिवपूजे, आपण सर्वांना विनंती करते की आपण प्रतिमापूजन व दीप प्रज्वलन करावे. सह्याद्रीच्या वाऱ्याचे तेज ज्यांच्या बोलण्यात होते, सह्याद्रीच्या वाऱ्याचे तेज ज्यांच्या बोलण्यात होते, कृष्णेच्या तीरावरचे प्रेम ज्यांच्या डोळ्यात होते, मराठी मनाचा मानबिंदू जो यशवंत होऊन गेला तो नेता नव्हे, महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून उरला, महाराष्ट्राचा शिल्पकार म्हणून उरल्या. अशा महान महाराष्ट्र राज्याच्या शिल्पकाराच्या प्रतिमेचे पूजन इथे होत आहे. अंधार दूर सारण्या, सर्व मान्यवरांचे धन्यवाद. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या मार्गदर्शिका गुंजन पाटील यांचे स्वागत करण्यासाठी मी जयाताई देशमुख यांना विनंती करते की त्यांनी विचारमंचावर यावे. पुष्पमाला, दोहड व संत तुकोबांची मूर्ती देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. धन्यवाद मान्यवरांचे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करण्यासाठी सन्माननीय उषा लोहट मॅडम यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. शुभ संध्याकाळ. चतुरंग प्रतिष्ठान परभणी आयोजित यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमाला 2025 प्रथम पुष्प गुंफण्यासाठी छत्रपती संभाजीनगर येथून आलेली कवयित्री कुमारी गुंजन पाटील आणि उपस्थित सज्जन हो. यशवंतराव चव्हाण स्मृती व्याख्यानमालाचं हे 21वं वर्ष. गेल्या 20 वर्षात चतुरंग प्रतिष्ठान आयोजित या व्याख्यानमालेने परभणी आणि पंचक्रोशीतील जनमानसाचे वैचारिक भरणपोषण करण्याचं काम अव्याहतपणे केलेलं आहे. विलास पानखेडे या ध्येयवेड्या तरुणाच्या पुढाकारातून 2005 साली चतुरंग प्रतिष्ठानची स्थापना झाली. जीवनाच्या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महनीय व्यक्तिमत्वांना आम्ही चतुरंगमध्ये आमंत्रित करतो आणि हे महनीय व्यक्तिमत्व ऐकण्याची संधी आम्हा परभणीकरांना चतुरंगमुळे मिळाली. या महनीय व्यक्तिमत्वामध्ये डॉक्टर कुमार सप्तर्षी, दिवंगत सिंधुताई सपकाळ, दिवंगत मारुती चितमपल्ली, राजकीय कार्यकर्ते राजू शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार, विश्वंभर चौधरी, राही भिडे, डॉक्टर अच्युत गोडबोले, प्राचार्य डॉक्टर अरुण अडसूळ,
प्राचार्य डॉक्टर सुनील कुमार लवटे, प्राचार्य यशवंत पाटणे, डॉक्टर विठ्ठल लहाने, डॉक्टर स्मिता कोल्हे, सामाजिक कार्यकर्ती आणि कवयित्री दिशा शेख, प्राध्यापक गणेश शिंदे यासारख्या उत्तुंग व्यक्तिमत्वांना आम्ही चतुरंगच्या माध्यमातून या विचारपीठावर ऐकलेलं आहे. गेल्या 3 वर्षापासून आम्ही चतुरंगतर्फे एक शालेय व्याख्यानमाला सुरू केली आहे. दरवर्षी 3 जानेवारी ते 12 जानेवारी म्हणजे सावित्रीमाईच्या जयंतीपासून ते स्वराज्य जननी आऊसाहेब जिजाऊ जयंतीपर्यंत 10 दिवस आमचे शालेय वयोगटातील जे वक्ते विद्यार्थी आहेत ते परभणी शहरातील विविध शाळांमध्ये जाऊन तेथील विद्यार्थ्यांसमोर आपले विचार मांडून विचारांचा जागर करतात. यावर्षीपासून आम्ही म्हणजे जानेवारी 2026 पासून एक छोटासा बदल करतोय. त्यामध्ये परभणी शहर वगळून परभणी जिल्ह्यातील विविध तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन आमची ही विद्यार्थी मंडळी वैचारिक जागर यावर्षीपासून करणार आहेत. अजून एक आनंदाची गोष्ट आपल्या सर्वांना सांगायला मला आनंद वाटतोय. राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा या वर्षीपासून चतुरंग प्रतिष्ठान आयोजित करत आहे. त्याचबरोबर अजून एक नवीन चतुरंग कट्टा आम्ही यावर्षीपासून सुरू करतोय. यामध्ये राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करत असणाऱ्या लोकप्रतिनिधींना म्हणजेच आमदार किंवा खासदार यांना आम्ही खुल्या चर्चेचं येथे आमंत्रण देणार आहोत आणि दर 3 महिन्याला 1 लोकप्रतिनिधी यानुसार वर्षभरामध्ये 4 लोकप्रतिनिधी आपल्या भेटीला येणार आहेत. आजच्या पुष्पाकडे वळूया. आज आपल्या भेटीला छत्रपती संभाजीनगर येथून आलेली ही गोड सुकन्या आपल्याशी संवाद साधणार आहे. तिचं नाव गुंजन पाटील. तिची कविता म्हणजे अलगद अंगावरून मोरपीस फिरावं अशी वाटते कधी, तर कधी अंतर्मुख करणारी, कधी आपल्याला आरसा दाखवणारी, कधी आपल्याला कटघऱ्यामध्ये उभं करणारी. मला माहीत आहे आपण तिला ऐकायला अधीर झाला आहात, त्यामुळे अधिक वेळ न घेता आपली रजा घेते. धन्यवाद. धन्यवाद लोट मॅडम. गुंजनताईमध्ये आणि आपल्यामध्ये जास्त वेळ घेत नाही आहे. फक्त 4 ओळी मी केलेल्या ऐकवते आणि थांबते. भावनांना शब्दात गुंफून तुम्ही वेदनेची कविता केली. भावनांना शब्दात गुंफून तुम्ही वेदनेची कविता केली. बाई आणि संस्कृती या नात्यावर बोललंच पाहिजे अशी समस्त स्त्रीवर्गाला तुम्ही विनवणी केली. बाई आणि संस्कृती या नात्यावर बोललंच पाहिजे अशी समस्त स्त्रीवर्गाला तुम्ही विनवणी केली. मराठी काव्याला गुंजन पाटील या नावाची ओळख मिळाली. गुंजन पाटील या नावाची ओळख मिळाली. आजचे हे व्याख्यान आपल्याला आनंद देईलच, पण त्याबरोबर प्रेरणाही देईल. चला तर या प्रेरणादायी प्रवासाला सुरुवात करूया. मी सन्माननीय गुंजन पाटील यांना विनंती करते की त्यांनी आजच्या विषयावर मार्गदर्शन करावे. गुंजन पाटील. नमस्कार. सकाळपासून माझं इतकं कौतुक होतं आहे, इतकं कौतुकाने स्वागत झालं आहे आणि माझं इंट्रोडक्शन इतकं छान करून देण्यात आलं आहे की खरंच सांगते वरतून खाली यायला मला अजून 5 मिनटं तरी लागतील. तोपर्यंत सहन करा. मी आयोजकांचे मनापासून धन्यवाद देते. अजिबात फॉर्मॅलिटी नाही आहे सर, कारण आजकाल झालं काय आहे ना, वक्ता किती पण नाराज असू द्या आयोजकावर, स्टेजवरून त्याला धन्यवाद द्यावेच लागतात, कारण पाकिट कार्यक्रमाच्या नंतर मिळतं आम्हाला. पण खरंच आयोजकांचे धन्यवाद देते, कारण मी सकाळपासून बघते तुमच्या सर्वांमध्ये इतके मोठे वक्ते आहेत की मी सरांना बोलले की सर तुम्हाला बाहेरून वक्ता बोलवायची गरजच काय, तुमच्यामध्येच वक्त्यांना बोलायला संधी द्या. त्याची कारणं सरांनी जी सांगितली ती वेगळी आहे, पण ते म्हणतात ना घरच्याला कोणी भाव देत नाही तसंच. पण इतके मोठं पण तुम्ही मला दिलं आणि तुमच्या या व्याख्यानमालेची मी जेव्हा यादी बघितली, मला पहिल्यांदा जेव्हा इंस्टाग्रामवर मेसेज आला आणि मी व्याख्यानमालेच्या या प्रवासात आलेल्या वक्त्यांची यादी बघितली, इतकं दडपण आलं की या यादीत मी बसेल, मी न्याय देऊ शकेल की नाही. आणि अध्यक्षांनी
माझ्यावर विश्वास दाखवला आणि मला दिवसभर नवल वाटत होतं की हे माझ्यावर विश्वास का दाखवतात. ही व्याख्यानमाला कशी सुरू झाली हे जेव्हा त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला कळालं की माझ्यासारखी खूप लहान वयाची नवोदित मुलगी तुमच्यासारख्या मोठ्या लोकांमध्ये येऊन बोलते, हेच तर या व्याख्यानमालेचं मोठेपण आहे. म्हणून तुमच्या सर्वांसाठी एकदा टाळ्या होऊन जाऊ द्या. खरं तर मी कवयित्री आहे असं लोक म्हणतात आणि कवीने खूप बोलू नये असं मी प्रत्येक मंचावर म्हणत असते, कारण त्याचं मानधन लिमिटेड असतं, जास्त बोलून पण काय करणार आहे ना. आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने ज्ञान वाटत बसू नये, स्वतःला अतिज्ञानी समजू नये. तुमच्यामध्ये तर मी स्वतःला ज्ञानी अजिबातच समजत नाही आहे, कारण सकाळपासून मी तुमच्या सगळ्यांनाच ऐकते आणि अतिशय हुशार आणि प्रखर वक्ते इथे आहे, पण मी स्वतःला साधारण लोकांमध्ये पण ज्ञानी समजत नाही. कारण कसं झालंय ना आजकाल, ज्याच्या खिशामध्ये फोन आहे आणि ज्याचं इंटरनेट कनेक्शन ऑन आहे तो व्यक्ती ज्ञानी आहे. हिंदीमध्ये एक शेर फार सुंदर आहे की बात कम कीजिए जहानतों को छुपा के रखिए. जहानत म्हणजे विद्वत्ता किंवा ज्ञान. आपण सेटल होऊन जाऊ. जहानत म्हणजे विद्वत्ता किंवा ज्ञान. आणि आपल्या देशामध्ये सध्याच्या घडीला फक्त 2 लोकांचा बोलबाला आहे, एक ज्ञानी आणि दुसरे कॉमेडियन्स. म्हणजे तुम्ही बघा, राजकारणी संसदेत कॉमेडी करतात, वकिलांनी जज कोर्टात कॉमेडी करतात, मीडियावाले स्टुडिओमध्ये कॉमेडी करतात आणि ज्यांनी कॉमेडी केली पाहिजे ते कॉमेडियन ज्ञान वाटण्याचा प्रयत्न करतात. आणि व्हॉट्सअप इंस्टाग्रामच्या ज्ञानाबद्दल मी काही न बोललेलंच बरं आहे. म्हणून शेर पूर्ण करते की बात कम कीजिए जहानतों को छुपा के रखिए, अजनबी शहर है कुछ दोस्त बना के रखिए. अरे वावा करा करा वावा करा. इथेच वावा करायचा आणि इथेच हसायचं. घरी जाऊन मध्यरात्री हसायला लागले तर बायको घाबरेल तुमच्या. म्हणून मला इथून 2 मित्र ॲटलिस्ट बनवणं गरजेचं आहे, कारण मी परभणीबद्दल नेहमी ऐकलंय की जगात जर्मनी आणि भारतात परभणी फारच विस्फोटक आहे म्हणून. इथे काही जास्त बोलून गेली तर सुखरूप जाताना मला खरंच 2 मित्रांची गरज पडेल. जेव्हा मला या व्याख्यानमालेसाठी संपर्क झाला, मला नेहमीच एक गोष्ट वाटते की तुम्ही समाजातील सगळेच प्रश्न, सगळ्याच बाबी कवितेतून मांडू शकत नाही. पूर्णपणे त्या कवितेतून मांडणं अवघड असतं. आणि जो विषय आज मी घेतलाय की समाज माध्यमांचा महिलांच्या जीवनावर होणारा परिणाम आणि त्याचे बदलते सामाजिक संदर्भ, आपण मोस्टली दुष्परिणामांबद्दलच बोलणार आहे. चांगले परिणाम महिलांवर खूप कमी आहेत त्याचे. जेव्हा मी हा विषय घेतला तर मला सांगण्याची इच्छा आहे की एक महिला म्हणून, एक नवीन पिढीची कवयित्री म्हणून आणि सोशल मीडियावर खूप ॲक्टिव्ह असलेली मुलगी म्हणून ज्या विषयाची मला खूप भीती वाटते, काळजी वाटते आणि तो प्रश्न माझ्या पिढीचा तुमच्यासमोर ठेवावा वाटतो, म्हणून हा विषय मी तुमच्यासमोर घेतलेला आहे. जेव्हा जेव्हा आपण समाज माध्यमांचा विचार करतो, इथे एक नोट घ्या प्लीज की मी माध्यम किंवा मीडिया हा शब्द जेव्हा जेव्हा वापरेल त्यामध्ये प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडिया तिघं इन्क्लुडेड असतील, कारण आता तिघं एकाच थालीचे चट्टेबट्टे असं म्हणायला हरकत नाही. तर जेव्हा आपण माध्यमांचा विचार करतो, ही माध्यमं कुणासाठी किंवा यांनी काय केलं पाहिजे? समाजासाठी आहे. समाजाला जाणकार बनवलं पाहिजे, त्याला आरसा दाखवला पाहिजे, त्याचा आवाज बनला पाहिजे. आपली माध्यमं आज हे करतात का? आपली माध्यमं आज समाजाचा आरसा बनतायत, त्याचा आवाज बनतायत की बेजबाबदार वागतात? तुम्हाला काय वाटतं? इथे पत्रकार कोणी असेल तर एकदा प्लीज हात वर करू शकतात का? जे कोणी पत्रकार असतील, आधीच माफी मागते, माझं पर्सनली मीडिया सोबत काहीही वैर नाहीये आणि मला खरंच परभणीमधून सुखरूप वापस जायचंय. माध्यमांनी कुठलंच त्यांचं काम करणं सोडून दिलंय.
माध्यमं ही एक एंटरटेनमेंट चॅनल बनून गेली आहेत. तुम्हाला सगळ्यांना असं वाटत नाही का की आपण एंटरटेनमेंटसाठी सिरियलपेक्षा जास्त न्यूज चॅनल बघायला लागलो? ह्या देशाला जर सगळ्यात जास्त निराश कोणी केलं असेल तर ते मीडियाने केलं आहे. राजकारणी असे वागतील याची अपेक्षा आपल्याला होती. चांगला देश घडवण्याची अपेक्षा होती मीडियाकडून. पण आता तुम्ही सकाळी उठा, एखादं न्यूज चॅनल लावा किंवा तुमचा फोन उघडा, कुठला तरी भोंदू बाबा येऊन बसलेला असतो आणि तुमचं भविष्य सांगत बसतो. खरंच सांगा, ह्या देशामध्ये जर इतके भविष्य सांगणारे लोक आहेत तर स्वतः या देशाचं का भविष्य सुधारलं नाही? नाहीतर मी यांचं डिस्कशन चालतं की स्मृती मानधनाचं लग्न का मोडलं, कंगना रनावतने हिवाळी अधिवेशनामध्ये कुठली साडी आणि कुठला कोड घातला होता. खरंच पत्रकार मित्रांनो, माफ करा, पण हा स्वयंघोषित चौथा आधारस्तंभ आहे. संविधानात कुठेच मी हे जबाबदारीने बोलते की संविधानामध्ये कुठेच मीडियाला चौथा आधारस्तंभ म्हटलेलं नाही आहे. हा स्वयंघोषित चौथा आधारस्तंभ आहे. त्याच्यासारखं अजिबात वागत नाही. एक काळ होता की मीडियाने चौथ्या आधारस्तंभासारखं काम केलं होतं. म्हणजे इंग्रज काळामध्ये इंग्रज सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का इतका प्रश्न विचारण्याची ताकद ठेवणारा हा मीडिया. परवा तुम्ही पुतीन यांचा इंटरव्ह्यू बघितलाच असेल. तुमच्या तोंडून निघालं की नाही की मीडियाचं डोकं ठिकाणावर आहे का? हे जेंडरबद्दल अजिबात नाही आहे, पण फक्त तोंडावर रंगरंगोटी केलेल्या देखणा चेहरा घेऊन बसलेल्या दोन बायका, ज्यांच्यामध्ये अजिबातच ॲटिकेट्स नाही आहेत, ज्यांना पुस्तकी प्रश्न लिहून दिलेले आहेत, त्या एका राष्ट्राध्यक्षाला विचारतात. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावर तुम्ही कितीच वैचारिक गरिबी दाखवावी या मीडियाने. आधीच आपण क्रेडिबिलिटीच्या बाबतीमध्ये 180 देशापैकी 151व्या देशात येतोय. म्हणजे आपल्या पुढे भूतान जात आहे, आपल्या पुढे श्रीलंका जात आहे, आपल्या पुढे नेपाळ सुद्धा जात आहे. मग हा मीडिया जे करायला पाहिजे ते करतोय का? मीडियाबद्दल एक वाक्य बोललं जातं की दिखता तो दिए के साथ है लेकिन होता हवा के साथ है. आपल्या देशात तसंच काहीसं चाललंय ना. म्हणजे ही रशिया युक्रेनचं युद्ध दाखवू शकतात, पण मणिपूरमध्ये विस्थापित लोकांचे हाल नाही दाखवू शकत. हे सुशांत सिंग राजपूत आणि रिया चक्रवर्तीचं अफेअर 6 महिने दाखवू शकतात, पण 21 दिवस अनशनवर बसलेल्या सोनम वांगचुकचा 1 दिवस नाही दाखवू शकत. आणि आपली जागरूकता तपासायची झाली ना तर आपले प्रश्न विचारणारा एक पत्रकार रवीश कुमार, ज्याचं चॅनल एक धनदांडगा येऊन विकत घेऊन जातो, त्याची नोकरी जाते, त्याचा आवाज दाबला जातो आणि आपण त्याच्यासाठी साधा आवाज सुद्धा काढत नाही. एकेका देशात मोर्चे निघायला पाहिजे होते याच्या विरोधात. ही आपली जागरूकता आहे. आपणच जागरूक नाही, आपला मीडिया काय जागरूक वागणार आहे आणि हा देश कोणत्या वाटेला जाणार आहे मग? आणि मग हा मीडिया जर ह्या दबलेल्या आवाजांसाठी इतकाच बेजबाबदार असेल तर हाच मीडिया महिलांसाठी किती क्रूर आणि असंवेदनशील असेल याचा विचार तुम्ही करा. हे मी फार जबाबदारीने आणि विचार करून बोलते की तो महिलांसाठी का क्रूर असेल. आपल्या सोसायटीचा एक पॅटर्न आहे, तो सॉफ्ट टार्गेट शोधतो. सॉफ्ट टार्गेट म्हणजे काय? ज्याला सहज प्रश्न विचारता येतील, ज्याला सहज कंट्रोल करता येईल, ज्याला सहज शेम करता येईल, ज्याला सहज ब्लेम करता येईल. आणि नेहमी सोसायटीमध्ये हे सॉफ्ट टार्गेट आपल्या महिला ठरल्या. महिला वीक आहे म्हणून ना, यांचं सोशल कल्चर आपल्याला व्हल्नरेबल बनवतं, आपल्याला वीक बनवतं. तुम्ही जर मीडियाचं महिलांच्या बाबतीत किती असंवेदनशील आहे हे बघायचं असलं तर 2008 मधील आरुषी हत्याकांड आठवा. तुम्हाला कोणाला आठवतंय 2008 मध्ये घडलेला आरुषी हत्याकांड?
जवळजवळ 2 महिने एखादा सिरियल चालवल्यासारखं आरुषी, तिची आई, तिचे वडील, त्यांचा नौकर आणि यांच्या चरित्राबद्दल मीडियाने नाही त्या गोष्टी बनवल्या. समाजावर आणि त्यांच्या परिवारावर पण त्याचे परिणाम झाले. निकाल लागला. खरंच सांगा, कुठला मीडियाचा माणूस समोर येऊन त्याने त्याच्यासाठी माफी मागितली बरं? म्हणजे सगळ्यात सॉफ्ट टार्गेट कोण झालं? महिला. काल परवाची गोष्ट सांगते. हार्दिक पांड्याला सगळे ओळखत असते. क्रिकेटर म्हटले की सगळेच ओळखतात. त्याला एक पोस्ट करावी लागली. त्याच्या प्रियसीचा अतिशय घाणेरड्या अँगलने काढलेला फोटो मीडियाने सोशल मीडियावर प्रसारित केला. गिरिजा ओक सारखी अभिनेत्री, जी वर्षानुवर्ष चांगली कामं करते आणि एका छोट्याशा क्लिपमुळे व्हायरल होते, तिला समोर येऊन बोलावं लागतं की माझा 12 वर्षाचा मुलगा जेव्हा मोठा होऊन तुम्ही बनवलेल्या घाणेरड्या AI जनरेटेड क्लिप बघेल तेव्हा त्याला काय वाटेल? तुम्ही गुणांनी महिलांची पारख करत नाही. इतकंच काय, स्मृती मानधनाच्या पर्सनल लाईफमध्ये जेव्हा क्रायसिस येतात तेव्हा ती पुरुषी चालते म्हणून तिचं लग्न मोडलं. किंवा प्रियंका गांधी सारखी स्त्री, जिच्या परिवाराने असंख्य बलिदानं या देशासाठी दिली आहेत, इतिहास न वाचलेली ही युवा पिढी तिला म्हणते की तू पुरुषी दिसतेस. हे कोण ठरवणार? कोण पुरुषी दिसतं, म्हणजे पुरुषी दिसणं म्हणजे काय असतं, हे कोण ठरवणार? हे ठरवतो मीडिया. मीडियाने काय केलं? महिलांना एक ब्युटी स्टँडर्ड्सचं साचा बनवून दिला. ब्युटी स्टँडर्ड्स कसे असतात सांगा? स्लिम फिट दिसावं, झिरो फिगर असावं, मिल्की स्किन असावी, नाजूकच हसावं, हॉट, सेक्सी, बेबी डॉल सारखी ती दिसावी. या ब्युटी स्टँडर्डमध्ये जर महिला बसली म्हणजे तिचं ऑब्जेक्टिफिकेशन झालं. मीडियाने महिलांचं ऑब्जेक्टिफिकेशन केलं. त्यांना वस्तू बनवून टाकलं. एखादी वस्तू जशी आपण मार्केटमध्ये शोधायला जातो आणि पाहिजे तशीच शोधतो, तशी महिला बनवली. तुम्हाला आकडा जर सांगितला तर नवल वाटेल. 74% जाहिरातींमध्ये महिला या केवळ देखणी वस्तू म्हणून वापरल्या जातात. म्हणजे मला सांगा, माचो अंडरवेअरच्या ॲडमध्ये जॅकलिन फर्नांडिसचं काय काम आहे बरं? MRF टायरच्या ॲडमध्ये महिला गाडी नाही चालवत आहे, पण टायर लोटत न्यायचं तिचं काय काम आहे बरं? सगळ्यात वाईट म्हणजे परफ्यूमची ॲड बनवतात. तो परफ्यूम मारतो आणि त्याच्यामध्ये 10-15 महिला पळत सुटतात. म्हणजे खरंच सांगा, महिला तुमचे गुण बघणार आहे की तुम्हाला सुंगत सुंगत तुमच्या मागे येणार आहे? तुम्हाला फेअर अँड लवलीची ॲड आठवते का? ज्याचं नाव आता ग्लो अँड लवली झालंय, ज्याच्यामध्ये एक काळी सावळी मुलगी गोरी होत होत येते आणि तिचा कॉन्फिडन्स वाढताना दाखवला जातो. मीडियाने हेच सांगितलं की तुझं सुंदर दिसणं या पॅरामीटरमध्ये बसणं म्हणजे तुझ्या व्यक्तिमत्वातला एकमेव गुण किंवा फक्त गुण आहे जो मोजला जाईल. आणि ऑब्जेक्टिफिकेशनचं परिणाम स्वरूप काय झालं तर समाजातील सगळ्या महिला त्या ब्युटी स्टँडर्डच्या साच्यामध्ये बसण्याचा प्रकार करायला लागल्या. त्यांना पण स्लिम फिट बनायचं, त्यांना पण सुंदर दिसायचं, मग त्यांचे पण केस सरळ असले पाहिजे, मग त्या पण लेन्स लावायला लागल्या, मग त्या पण फेअर अँड लवली वापरायला लागल्या. सगळे प्रकार जे ॲडमध्ये येतात ते व्हायला लागले आणि महिला स्वतःवरच अत्याचार करायला लागल्या. माझ्या बोललंच पाहिजे कवितेच्या 4 ओळी तुम्हाला ऐकवते. त्या अशा आहेत की काय बाईला सुंदर दिसण्याची हौस असते, बाईला सुंदर दिसण्याची हौस नसते, ती तिची गरज असते. एखाद्या शिरपट पोरानं तिला पाहून नकारणं तिला आयुष्यभर बोचते. आणि मग रंगाचे थरावर थर चढवले जातात चेहऱ्यावर. रंगाचे थरावर थर चढवले जातात चेहऱ्यावर. कदाचित जखमांच्या खुणा लपवीत असते. बघा ना,
तरी ही बाई किती सुंदर हसते. मग सुंदर दिसण्यासाठी, त्या ब्युटी पॅरामीटरमध्ये बसण्यासाठी आपण सगळे प्रकार करायला लागलो. पण मग सुंदरतेचं व्हॅलिडेशन कोण देईल? आपण सुंदर दिसतो हे कोण सांगेल? आपला नवरा तर सांगत नाही की आपण सुंदर दिसतो, त्याला तर शेजारचे सुंदर वाटते. म्हणून बायकांनी सोशल मीडियावर येणं सुरू केलं. सोशल मीडिया वापरणं चुकीचं नाही आहे. सोशल मीडिया आपण व्हॅलिडेशनसाठी वापरणं चुकीचं आहे. ह्या ब्युटी स्टँडर्डमुळे एक नवीन कन्सेप्टच आली. तुम्ही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग हा प्रकार कधी ऐकलाय का कोणी? हा नवीन कन्सेप्ट आहे. मागच्या वर्षभराचा आकडा तुम्हाला सांगते. ब्युटी प्रोडक्टच्या जे रील येतात ना आपल्याला, त्याच्यामध्ये मागच्या वर्षभरात 10,000 कोटी रुपये भारतामध्ये इन्व्हेस्ट झालेत. म्हणजे विचार करा किती महिला याच्या शिकार बनतात. आणि 95% इन्फ्लुएन्स करणाऱ्या आणि इन्फ्लुएन्स होणाऱ्या दोघी पण महिला. म्हणजे इंस्टाग्राम ओपन केलं की रीलमध्ये कुठली तरी फिल्टर लावलेली, 2-4 फिल्टर असतात. ग्लास स्किन दाखवणारी, स्लिम फिट असणारी बाई येते आणि कुठलं तरी प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न करते. आपण तिला बघतो आणि तिच्यासारखंच होण्याचा प्रयत्न करतो. आणि पुरेपूर प्रयत्न करून झाल्यावर आपण सुंदर दिसतो का त्याचं प्रमाण म्हणून मोजले जातं आपल्या फोटोवरचे लाईक्स, शेअर्स आणि कमेंट्स. ज्याच्या फोटोवर जास्त लाईक तो जास्त सुंदर, ज्याच्या पोस्टला जास्त शेअर तो जास्त सुंदर. हेच सुंदरतेचं प्रमाण बनून गेलं. आणि मग परिणामस्वरूप ते लाईक्स, कमेंट्स आणि शेअर मिळवण्यासाठी शर्टाची 2 बटणं उघडावी लागो की कंबर जास्त वाकवावी लागो. नवीन पिढीतल्या मुली सगळं करायला लागल्या. लाईक शेअर तर वाढले, पण महिलांच्या आयुष्यावर होणारा धोका पण वाढला. मला आठवतं सर, कधीतरी वाचायचो की मुली ह्या चूल आणि मूल याच्यापुरतीत मर्यादित आहेत. व्यक्तिमत्वाचा विकास होत नव्हता, एक्सपोजर मिळत नव्हतं म्हणून. काळांतराने स्त्रीवाद आला, स्त्री पुरुष समानतेच्या गोष्टी झाल्या. का? महिलांना एक्सपोजर मिळावं आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा. सिमोन दी बहुआर यांच्या द सेकंड सेक्स नावाच्या पुस्तकातलं एक वाक्य आहे की वुमन्स आर नॉट मेड बाय नेचर, दे आर मेड बाय कल्चर. स्त्रीला स्त्री प्रकृती बनवत नाही, स्त्रीला स्त्री संस्कृती बनवते. स्त्रीचे आपण जे सो कॉल्ड गुण सांगतो ना, की ती लाजरी असते, नाजूक असते, कठोर नसते, तिच्यामध्ये निर्णय क्षमता नसते, तिला प्रकृती नाही देत, आपल्या संस्कृतीचा ढाचा देतो. स्त्रीवाद आला कारण महिलांचा व्यक्तिमत्व विकास व्हावा. आजच्या रिलेव्हन्समध्ये जर हे वाक्य वापरायचं झालं तर मी सांगेल आजच्या महिलांचं ऑब्जेक्टिफिकेशन हे या मीडियाने केलं आहे. आणि व्हॅलिडेशन शोधत महिला आल्या सोशल मीडियावर. आजच्या घडीला आपल्या देशामध्ये कमीत कमी 500 मिलियन, आकडा खूप मोठा आहे, 500 मिलियन सोशल मीडिया अकाउंट्स ॲक्टिव्ह आहेत. त्यातल्या 200 मिलियन महिला आहेत. आणि यातले किती खरे अकाउंट, किती खोटे अकाउंट कोणालाच माहीत नाही. कोण शोध लावणार? याचा आकडाच नाही आपल्याकडे. आणि मग याच्यातून निर्माण होणारे धोके काही मी तुम्हाला सांगते. त्यातला पहिला धोका आहे डीप फेक नावाचा. मला स्वतःला पर्सनली सोशल मीडियावर एखादा फोटो टाकताना भीती वाटते, ती सगळ्यात जास्त या गोष्टीची. आपण AIच्या युगात पाऊल ठेवतोय आणि भयंकर त्याचे परिणाम होतात. कोणाचाही चेहरा घेऊन त्याच्यापासून न्यूड फोटो बनवला जाऊ शकतो, त्याच्यापासून पॉर्न व्हिडिओ बनवला जाऊ शकतो आणि याच्यावर कुठलीच मॉनिटरिंग नाही आहे, कुठलीच बंधनं नाही आहे. आणि हे प्रकार जेव्हा घडतात तेव्हा सामान्य मुलींना समाज कमी पर्याय ठेवतो आणि त्या आत्महत्येकडे वळतात.
याच्या जर तुम्हाला हाय प्रोफाईल केसेस सांगायच्या झाल्या तर तुम्हाला रश्मिका मानधना सगळ्यांना माहीत असेल. 3-4 महिने आधी तिने या डीप फेकच्या संदर्भात एक केस केली आहे. ऐश्वर्या राय सारखी हिरोईन, तिला एका यूट्यूबरवर खटला करावा लागला. परवा बिहार इलेक्शन नंतर मैथिली ठाकूर आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे अतिशय घाणेरडे व्हिडिओ कोणीतरी विक्षिप्त माणसाने सोशल मीडियावर टाकले. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला आणि त्याच्या कमेंट्स जर तुम्ही वाचल्या तर या रुग्ण मानसिकतेच्या लोकांची खरंच दया यायला लागते. NCRBच्या रिपोर्ट्सनुसार भारतामध्ये डेली 240 सायबर केसेस होतात. डेली 240. आणि मग याच्यानंतर दुसरा मुद्दा येतो रिव्हेंज पॉर्नचा. रिव्हेंज पॉर्न म्हणजे काय? प्रेम संबंध आधी पण होते, आता पण आहेत, भविष्यात पण असतील. 2 लोक नात्यात येतात, सोबत राहतात, प्रेमाचे क्षण टिपतात, मनमुटाव होतात, वेगळे होतात आणि मग बदला म्हणून ते काढलेले फोटोज हे सोशल मीडियावर वापरले जातात. आणि याचा आकडा जर बघितला ना तर नात्यांची भीती वाटते. प्रत्येक 10व्या मिनिटाला एक स्त्री, जगभरामध्ये प्रत्येक 10व्या मिनिटाला एक स्त्री ही रिव्हेंज पॉर्नची बळी पडते आहे. आणि रिव्हेंज पॉर्नच्या विक्टीम असलेल्या 95% या महिलाच आहे. मग का पुरुषांना न्यूडिटीची लाज नाही वाटत? कारण तुमचं सामाजिक स्ट्रक्चर असं आहे. परिणाम फक्त सॉफ्ट टार्गेटवर होतात. मग तुम्ही म्हणणार की याला आळा घालण्यासाठी काही कायदे आहेत का? आहेत ना. भारतात सायबरचे कायदे भरपूर आहे, सायबर सिक्युरिटी आहे. पण ते किती स्ट्रॉंग आहे हे जर तुम्हाला मी सांगायचं झालं तर एक उदाहरण सांगते. दिल्लीमध्ये एका 4 स्टार हॉटेलमध्ये एक कपल हनीमूनसाठी गेलं. त्या हनीमूनमध्ये एका विक्षिप्त माणसाने कॅमेरा फिट करून ठेवला. त्यांचे सगळे पर्सनल मोमेंट्स रेकॉर्ड झाले. त्याने ते यूट्यूबवर टाकले. फक्त 15 मिनिटामध्ये व्हिडिओ रिमूव्ह झालाय. आता तुम्हाला वाटणार किती स्ट्रॉंग आहे ना आपल्या देशाची सायबर सिक्युरिटी. अजिबात असं नाही. त्या रूममध्ये व्हिडिओ रेकॉर्ड झाला त्यावेळी जुबिन नौटियालचं टी सिरीजचं गाणं वाजत होतं. जेव्हा तो व्हिडिओ यूट्यूबवर गेला त्याच्यावर टी सिरीजचा कॉपीराईट स्ट्राईक आला आणि तो व्हिडिओ काढला गेला. म्हणजे याचा अर्थ काय? यूट्यूबचा कॉपीराईट लॉ ह्या आपल्या देशाच्या सायबर सिक्युरिटीपेक्षा स्ट्रॉंग आहे. म्हणजे यूट्यूब इतकंच आपल्या देशाने जर त्याला सिरियस घेतलं तर कितीतरी महिला आत्महत्येपासून वाचतील. आणि मग पुढे मुद्दा येतो सायबर स्टॉकिंगचा, ट्रोलिंगचा, कमेंटिंगचा. जया किशोरीसारखी प्रबोधन करणारी बाई सायबर स्टॉकरमुळे घराच्या बाहेर जायला घाबरावी. पुण्यामधली एक मुलगी, तिला जाड म्हटलं म्हणून ती ICU मध्ये ॲडमिट व्हावी. आणि कमेंटिंगचे माझे स्वतःचे उदाहरणं सांगते. कुठल्या तरी कवी संमेलनामध्ये मी स्लीवलेस घातला म्हणून शिवीगाळ करणारे लोक आहेत की तू स्लीवलेस घातला म्हणून आमची संस्कृती डोक्यात आली, तू टिकली लावली नाही. अरे बाबा, माझ्या स्लीवलेसवर टिकली होती, तुझी संस्कृती कुठून येऊन बसली? आणि मी याला कसं सांगू की कॅमेराची क्लिअरिटी कमी होती म्हणून टिकली दिसत नाहीये माझी. त्याच्यानंतर मी म्हणू शकते ना कमेंट करणाऱ्यांना, मला काय फरक पडतो? बीडमध्ये बसलेला बंड्या, पुण्यात बसलेला पिंट्या मला काय म्हणू दे, मला काय फरक पडतो? फरक पडतो. मला पडतो, तुम्हाला पडतो, या परिवाराला पडतो आणि समाजाला पण फरक पडतो. या वागण्याचा, या कमेंट्सचा, या ट्रोलिंगचा, या सायबर गुन्ह्यांचा, या सगळ्या गोष्टींचा आपल्यावर फरक पडतो आणि महिलांवर जरा जास्त पडतो. एक काळ होता जेव्हा कनेक्टिव्हिटीची साधनं कमी होती पण लोक जवळ होती. म्हणजे शेजारच्या घरामध्ये बाईने साडी आणली का
हे स्टेटसहून कळत नव्हतं, आता स्टेटसहून कळतं. आणि मग नवऱ्याला भांडलं जातं, तिच्या नवऱ्याने तिला 4,000ची साडी घेऊन दिली, तुम्ही 5ची घेऊन द्या. नवरे बळी पडतात मग याच्यामध्ये. तिनं तिच्या स्टेटसवर तिचा नवरा टाकला, मी पण तुमच्यासोबत फोटो टाकेल आता. आणि त्यातल्या त्यात नवऱ्यांबद्दल तर असं झालंय ना, एखाद्या माणसाने जर बाईचा फोटो स्टेटसला नाही टाकला म्हणजे त्याचं बाहेर अफेअरच आहे की काय असं. अहो, पहिले आपली एकच सासू होती जी सांगायची अशी बस, अशी साडी घाल, असा पदर घे. आता किती सासू आहेत, फोटो टाकला की कमेंट करतात, साडी अशीच का नेसली मॅडम तुम्ही, इटलीच नाही लावली मॅडम तुम्ही. इतक्या सासू आपण कशा हँडल करणार आहे. म्हणजे बघा ना, पहिले एक सासू, म्हातारं जास्त जागा बसल्या तर 2 सासू. आणि फॉर्मॅलिटी तर इतकी झाली आहे, जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, सगळ्या गोष्टी फॉर्मॅलिटीच्या झाल्या. इतकी फॉर्मॅलिटी झाली आहे म्हणजे अक्षरशः एकाच ग्रुपवर मेसेज असतो हॅपी बर्थडे, खाली मेसेज असतो भावपूर्ण श्रद्धांजली. अहो, परवाची गोष्ट सांगते, नवीन निघालंय. एक माणूस एका ग्रुपवर, गावाचा ग्रुप होता, गावाच्या ग्रुपवर एका जणाचा वाढदिवस होता आणि रात्रीच एक म्हातारा गेलो होतं. याला वाटलं दोघांना मेसेज टाकून देऊ, मेसेज टाकला हॅपी बर्थडे भावपूर्ण श्रद्धांजली आणि गेला वॉशरूमला. बसल्या बसल्या लक्षात आलं की जो गेला त्याला हॅपी बर्थडे गेला, ज्याचा बर्थडे त्याला भावपूर्ण श्रद्धांजली गेली. बाहेर येऊन बघतो तर त्या ग्रुपवर 7-8चे मेसेज आहे, त्याचा मेसेज सापडायला झाला ना. माणूस 2 दिवस घराच्या बाहेर निघाला नाही गावात. पहिले गावात 90 वर्षाचं म्हातारं जाऊ द्या, अख्खं गाव शोक करायचं. आता फरक पडत नाही, कुणी जाऊ द्या, एक मेसेज टाकला, रेस्ट इन पीस पण पूर्ण लिहित नाही, RIP लिहितात.